दुपारची वेळ होती. पुण्यातल्या एका शांत कॉफी शॉपमध्ये आर्या कॉफीचा कप घेऊन एका कोपऱ्यात बसलेली होती. तिच्या डोळ्यांतून विचारांचा ओघ वाहत होता आणि चेहऱ्यावर काहीसं गोंधळलेपण दिसत होतं. तिच्या हातात फोन होता, पण ती स्क्रीनकडे बघायचं टाळत होती. फोनवर आलेला मेसेज तिला काहीतरी वेगळंच सांगत होता. आर्या, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. वेळ आहे का तुझ्याकडे? रोहनचा मेसेज होता. आर्या आणि रोहन दोघं एकमेकांचे बालमित्र. शाळेतून कॉलेजपर्यंतचा त्यांचा प्रवास एकत्र होता. पण काही वर्षापूर्वी एका छोट्याशा गोष्टींवरून त्यांच्यात दुरावा आला होता. आर्याला आठवलं, रोहनचा अखेरचा मेसेज साधारण 2 वर्षापूर्वी आला होता. आपलं नातं थांबवणंच योग्य आहे. तुझ्या आणि माझ्या विचारसरणीत खूप फरक आहे, असं त्याने लिहिलं होतं. त्या क्षणापासून आर्या त्याच्याशी संपर्क साधायला कधीच धजावली नव्हती. आता त्याचा अचानक मेसेज आल्यामुळे तिच्या मनात शंका आणि उत्सुकतेचं वादळ आलं होतं. आर्याने थोडा वेळ घेतला आणि अखेर उत्तर दिलं, हो, वेळ आहे. कुठे भेटायचं? रोहनने तात्काळ उत्तर दिलं, त्या जुन्या गार्डन जवळच्या कॉफी शॉपमध्ये. तू नेहमी येत असतेस तिथेच. आर्या थोडी आश्चर्यचकित झाली. इतक्या वर्षानंतरही रोहनला तिच्या सवयी लक्षात होत्या. ती हलकसं हसली, पण मनाच्या कोपऱ्यात प्रश्नचिन्ह होतं. रोहनने इतक्या वर्षांनी तिला का शोधलं असेल? त्या कॉफी शॉपमध्ये पोहोचल्यावर तिला रोहन समोर बसलेला दिसला. चेहरा थोडा थकलेला वाटत होता, पण त्याचं हसू तसंच होतं, सहज आणि मोकळं. हाय, आर्याने नजरेला नजर देत म्हटलं. हाय, रोहनने उत्तर दिलं. दोघं काही क्षण शांत बसले. कॉफीचे कप मागवले गेले, पण एकमेकांच्या नजरेत चाललेलं निशब्द संभाषण जास्त गहिरं होतं. अखेर रोहन म्हणाला, आर्या, आपण बोललो पाहिजे. काही गोष्टी सोडवणं गरजेचं आहे. तिच्या मनात उत्सुकता आणि गोंधळाची भावना एकत्र होती. ती विचारात पडली, काय सांगणार आहे रोहन? नात्यांचा गुंता सोडवण्यासाठी का, की अजून काही नवीन? कॉफी शॉपमध्ये वातावरण अजूनही शांत होतं. फक्त कॉफीचे कप टेबलावर ठेवल्याचा आवाज आणि आजूबाजूच्या लोकांची हलकी कुजबुज ऐकू येत होती. रोहन आणि आर्या एकमेकांकडे बघत होते, पण बोलायला शब्द शोधत होते. शेवटी रोहननेच शांतता मोडली. आर्या, तुला वाटत असेल की मी अचानक का आलोय, पण खरं सांगायचं तर गेल्या 2 वर्षात प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत गेला. आर्या थोडी चमकली. तिने डोळ्यांनीच प्रश्न विचारला, पण काही बोलली नाही. रोहनने पुढे सांगितलं, आपल्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या नको होत्या. मी त्याचा फार विचार केला आणि त्या काळात मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो नाही. म्हणजे? आर्या अखेर बोलली. तिचा आवाज थोडा कठोर वाटला, पण तिच्या डोळ्यात अजूनही गोंधळ होता. तुझं आणि माझं भांडण, तो तुटलेला संवाद, मला त्या सगळ्याचा फार पश्चाताप होतोय. मी तेव्हा खूप इगोमधून वागलो, पण आज कळतंय की आपण आपल्या मूर्खपणामुळे आपलं नातं गमावलं. आर्याने थोडं मागे टेकून बसत त्याचं म्हणणं ऐकलं. ती म्हणाली, पण रोहन, इतक्या वर्षानंतर तुला हे सगळं का सांगायचंय? तेव्हा तुला याची जाणीव झाली असती तर हे नातं तुटलंच नसतं. रोहनने खोल श्वास घेतला. कारण मी हे खूप आधी बोलायला पाहिजे होतं, पण तेव्हा माझ्यात ती हिंमत नव्हती. आणि आता मी काहीतरी महत्वाचं सांगायला आलोय. आर्या तिथेच थांबली. महत्वाचं? तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले. त्याचं उत्तर ऐकण्याची तिची जिज्ञासा वाढत गेली. रोहन पुढे म्हणाला, आर्या, मी आजपर्यंत तुला कधीच स्पष्ट सांगितलं नाही, पण तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना त्या मैत्रीच्या पलीकडच्या होत्या आणि आहेत. आर्याचा चेहरा पूर्णपणे स्तब्ध झाला. तिच्या हातातला कप हलका थरथरला. तिने काही क्षण डोळे झाकले आणि शांत बसून राहिली. रोहन, तू आता हे सगळं सांगतोयस, पण त्याचा अर्थ काय? तू मला 2 वर्षापासून सोडून दिलंस आणि आता म्हणतोयस की माझ्यावर प्रेम होतं? रोहनने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, हो, पण मी हे सगळं उशिरा करून घेतलं. आयुष्य खूप मोठं असतं असं वाटतं, पण खूप छोटं आहे आर्या. तुला गमावणं मला परवडलं नसतं, म्हणून आलोय. आर्या काही क्षण शांत बसली. डोळ्यातून वाहणाऱ्या भावना तिने दाबून ठेवल्या होत्या. माझ्या आयुष्यात खूप गोष्टी बदलल्या आहेत रोहन. मी तुझ्या या शब्दांवर विश्वास ठेवावा की नाही तेही माहित नाही, पण मी तुझ्यासाठी अजूनही महत्वाची आहे हे ऐकून कुठेतरी समाधान वाटतं. बराच वेळ शांततेनंतर दोघं तिथून उठले,
पण त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू होते. कॉफी शॉप मधील ती भेट संपली, पण आर्या आणि रोहनच्या मनात विचारांचा गोंधळ कायम होता. आर्या घरी पोहोचली, पण मन शांत नव्हतं. ती रोहनच्या शब्दांवर विचार करत होती. तुझ्यावर प्रेम होतं, अजूनही आहे. तिचा फोन वाजला. रोहनचा मेसेज होता. आजचं बोलणं अपूर्ण राहिलं, उद्या तुला वेळ आहे का? आर्या काही क्षण थांबली. तिच्या मनात प्रश्न होता, मी या सगळ्याला परत सुरुवात करावी का? पण तिने उत्तर दिलं, ठीक आहे, उद्या दुपारी. दुसऱ्या दिवशी ते गार्डन जवळ भेटले. आज वातावरण वेगळं होतं. दोघेही हलकं हसत होते, पण त्या हसण्यात अजूनही काहीसं ओझं होतं. आर्या, मला तुला अजून काही सांगायचं आहे, रोहनने सुरुवात केली. काल मी माझ्या भावना व्यक्त केल्या, पण मला हे कळतंय की तुझ्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. तू काय विचार करतेस हे समजणं माझ्यासाठी आवश्यक आहे. आर्याने थोडा वेळ घेतला. मग ती म्हणाली, रोहन, कालपासून मीही खूप विचार करत आहे. तुझ्या त्या शब्दांनी खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पण हे देखील खरं आहे की तू गेले 2 वर्ष माझ्या आयुष्यात नव्हतास. त्या रिकाम्या जागेचा मी स्वीकार केला होता आणि माझं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. रोहनने तिच्याकडे गंभीरपणे पाहत विचारलं, म्हणजे तुझ्या आयुष्यात कुणी आहे? आर्या काही क्षण शांत राहिली. मग तिने मृदू पण ठाम आवाजात उत्तर दिलं, हो, काही महिन्यांपूर्वी माझं अरुण सोबत भेटणं झालं. तो खूप साधा आहे आणि माझ्या सुखदुःखाचा साथीदार झाला आहे. रोहनला हे ऐकून धक्का बसला, पण त्याने स्वतःला सावरत विचारलं, तुला त्याच्यावर प्रेम आहे का? आर्या थोडीशी गोंधळली, पण ती प्रामाणिक होती. मी अजूनही ते समजून घेत आहे रोहन. कदाचित त्याला वेळ लागेल, पण हो, त्याच्याबद्दल काहीतरी विशेष वाटतं. रोहनचं मन खूप विचलित झालं होतं, पण त्याने तिला काही बोलण्याआधी थोडा वेळ गेला. अखेर तो म्हणाला, आर्या, मला कळतंय की मी खूप उशिरा आलोय. तुला पुन्हा कधीच त्रास द्यायचा नाही, पण माझ्या मनातलं सगळं बोलणं गरजेचं होतं. तुझा निर्णय तू स्वतः घ्यावास, हाच माझा आग्रह आहे. आर्या हसली, पण तिच्या डोळ्यात थोडीशी अपराधी भावना दिसत होती. तुझं प्रेम खरं होतं रोहन, पण कधी कधी वेळच सगळं ठरवते. आपण वाट बघायची गरज आहे की नाही हे काळच ठरवेल. त्या भेटीनंतर दोघं वेगळे झाले. आर्या आणि रोहनच्या भेटीनंतर काही दिवस गेले. दोघांच्या मनात खूप काही होतं, पण आयुष्याने त्यांना पुढे जाण्यास भाग पाडलं. आर्या आता तिच्या दिनक्रमात व्यस्त झाली होती, पण तिच्या मनात अरुण आणि रोहन यांच्याबद्दल गोंधळ चालूच होता. एका संध्याकाळी अरुणने तिला फोन केला. आर्या, आपण उद्या भेटू शकतो का? तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे, तो म्हणाला. आर्याने उत्सुकतेने होकार दिला. अरुण तिच्यासाठी खूप आधार बनला होता, पण आता तिच्या मनात रोहनच्या परत येण्यामुळे वेगळा संभ्रम निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी आर्या आणि अरुण त्यांच्या नेहमीच्या गार्डनमध्ये भेटले. अरुण थोडा गंभीर वाटत होता. त्याने काही वेळ विचार करून सांगितलं, आर्या, आपण एकमेकांना काही महिने झाले ओळखतोय आणि मला तुझ्याबद्दल खूप चांगल्या भावना आहेत. पण काय अरुण? आर्याने काळजीने विचारलं. तुझ्या डोळ्यांमध्ये एक वेगळं काहीतरी दिसतंय. कधी कधी मला वाटतं तुझं मन अजूनही कुठेतरी अडकलं आहे. तुझा भूतकाळ तुला पकडून ठेवत आहे आणि मी तुला संपूर्णपणे आनंदी करू शकणार की नाही याची मला शंका वाटते. आर्या आश्चर्यचकित झाली. अरुणने तिच्या मनातल्या गोंधळाचं इतकं अचूक वर्णन केलं होतं की ती काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, अरुण, तू बरोबर आहेस. गेल्या काही दिवसांपासून माझ्या आयुष्यात पुन्हा एक गोष्ट आली आहे ज्यामुळे माझं मन भूतकाळात खेचलं जातंय. रोहन परत आला आहे. अरुणने थोडा वेळ घेतला आणि मग हसत म्हणाला, आर्या, मला माहिती होतं की तुझं मन अजूनही कुठेतरी रोहनच्या आठवणीत अडकलं आहे. कदाचित तुम्हा दोघांचं नातं अजून अपूर्ण आहे. तुला तुझं मन स्पष्ट करणं गरजेचं आहे. मी तुझी वाट बघेन, पण आधी तुझं मन मोकळं कर. आर्या स्तब्ध झाली. अरुणचं प्रगल्भ वागणं तिच्या मनाला भिडलं, पण त्याच वेळी तिला जाणवलं की ती अजूनही रोहनबद्दल पूर्णतः ठाम नाही. त्या रात्री आर्याने रोहनला कॉल केला. रोहन, आपल्याला भेटायचं आहे, शेवटचं, ती म्हणाली. रोहनने तात्काळ उत्तर दिलं, म्हणजे काय? आर्या, मी तुझ्या निर्णयासाठी तयार आहे, पण शेवटचं? हो,
कारण मला हे नातं सोडवायचं आहे. तू म्हणतोस तसंच, कायमचं, आर्या ठामपणे म्हणाली. दुसऱ्या दिवशी दोघेही भेटले. आर्या म्हणाली, रोहन, मला कळलं आहे की तू माझ्यासाठी खूप काही होतास, पण आयुष्य पुढे गेले. माझ्या मनाला आता शांतता हवी आहे. तू माझ्यासाठी कायम महत्वाचा राहशील, पण मी अरुण सोबत आयुष्य पुढे न्यायचं ठरवलं आहे. रोहन शांत राहिला. त्याच्या डोळ्यात दुःख होतं, पण तो आर्याच्या निर्णयाचा आदर करत होता. ठीक आहे आर्या, मी तुझा निर्णय मान्य करतो. तुझं सुख हाच माझा आनंद आहे, तो म्हणाला. त्या दिवशी आर्याला जाणवलं की काही नाती अपूर्ण राहिली तरी त्याचा अर्थ असतो. रोहनने तिला प्रेम दिलं होतं, पण अरुणने तिला स्थिरता दिली होती. ती तिच्या आयुष्यात पुढे जाण्यास तयार झाली होती. नात्यांचा गुंता शेवटी सुटला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.